हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 12. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. चुकीची आशा करणारे, चुकीचे कर्म करणारे आणि चुकीचे ज्ञान असलेले अविवेकी लोक मोहात पाडणाऱ्या राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतात. मोघाशा, मोघ आशा म्हणजे चुकीची आशा बाळगणारे लोक. माणूस आशेवर जगतो. तो भूतकाळात काय घडले यावर जगू शकत नाही. पूर्वी जे झाले ते गंगेला मिळून पवित्र होऊन गेलेले असते. त्याचा वर्तमान जीवनात उपयोग नसतो. फार तर भूतकाळाची आठवण, अनुभव त्याला वर्तमानात जगायला मार्गदर्शक होऊ शकते. वर्तमानात जे घडते ते जगले जाते, ते जगणे असते. परंतु हे वर्तमानातील जगणे भविष्याकडे नजर ठेवून जगले जाते. माणसाला जे मिळते त्याने त्याची कधीही तृप्ती होत नाही. त्याला अनेक गोष्टी पाहिजे असतात. त्याच्या आकांक्षांची पूर्तता कधीही होत नसते. परंतु त्याला आशा असते की भविष्यकाळात त्याच्या इच्छा पूर्ण होतील. यासाठी तो संयम ठेवतो आणि त्या भविष्यकाळाकडे नजर लावून वर्तमानात जगत असतो. तो आशेशिवाय जगू शकत नाही. उद्या काहीतरी करायची, मिळवायची आशा असल्याशिवाय तो उद्यासाठी आज जगू शकत नाही. जेव्हा माणसाला जगण्यासाठी काहीही आशा शिल्लक राहत नाही, म्हणजेच जेव्हा माणूस निराश होतो, तेव्हा तो आत्महत्येस प्रवृत्त होतो. निराशेत माणूस जगू शकत नाही, जगू इच्छित नाही. याऐवजी जर माणसाला भविष्याबद्दल जगण्याचे काही प्रयोजन, काही आकर्षण असेल, तर मात्र तो वर्तमानात प्रसंगी दुःख झेलून हालाकीचे जीवन जगून भविष्याकडे आशेने पाहत जगू शकतो. यामुळे माणूस जगण्यासाठी कोणती आशा बाळगतो यावर त्याच्या जगण्याचे यश अवलंबून असते. दुःखी, सुखी किंवा आनंदी जीवन जगायचे ते माणसाला जगण्यासाठी असणाऱ्या इच्छेवर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे माणूस जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्वसामान्यपणे माणूस जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची मुबलकता याची सर्वप्रथम इच्छा करतो. नंतर मात्र त्याच्या आकांक्षा वाढत जातात. प्रथम या वस्तू आरामदायी आणि मग या वस्तू विलासी असाव्यात अशी त्याची वासना होत जाते. नंतर याचे कामनेत रूपांतर होते, हवस निर्माण होते आणि माणूस भौतिक वस्तू जगताच्या कामनेत, वासनेत पुरता अडकतो. त्याला दररोज नवनवीन सौख्य देणाऱ्या वस्तू आज नाही तर ज्या नक्की मिळतील अशी आशा वाटत असते. तसेच हे एवढे मिळाले की पुरे असे नित्य म्हणत असलेला माणूस नित्य नवीन आशा बाळगतो. यात मौजेची गोष्ट म्हणजे हे जे काही त्याला मिळेल अशी त्याची आशा असते, ते सर्व काही अशाश्वत असते. ते या देहपतनासह नष्ट होणारे असते. ते टिकाऊ नसते. त्यामुळे येथील भौतिक आशा या चुकीच्या असतात. याचप्रमाणे मनुष्य ज्या आशा बाळगतो त्या सर्वच्या सर्व कधीही पूर्ण होत नाहीत. परंतु मनुष्य कधीही सिंहावलोकन करत नाही. आपण कोणत्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना बाळगल्या, त्यातील कोणत्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना पूर्ण झाल्या, त्यातील कोणत्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना यामुळे आपण आनंदी जीवन जगलो,
हा असा जर विचार नित्य नियमित केला तर लक्षात येईल की आपण आपल्याला आनंद देणाऱ्या आशा न बाळगता आपण आपल्याला दुःख देणाऱ्या आशा बाळगत असतो. या अशा सिंहावलोकनामुळे आपण वेळीच आपल्याला सावरू शकू. यातून कुणाला काही सिंहावलोकन करायची बुद्धी झालीच तर उतार वयात होते. त्यावेळी आपल्या आकांक्षा सुधारून त्यात बदल करून आनंदी जीवन जगण्याचे, धावपळ करण्याचे वय निघून गेलेले असते. याचे कारण म्हणजे आपण नेहमी आपल्या अशा पूर्ततेची अपेक्षा इतरांकडून करत असतो. लक्षात ठेवावे की आपल्या आशा केवळ आपणच पूर्ण करू शकतो. इतर आपल्याला सौख्य किंवा दुःख किंवा त्या पलीकडील आनंद देऊ शकत नाहीत. कारण सुखदुःखाचा किंवा आनंदाचा चिरठेवा फक्त आपल्या हृदयातच आहे. यास्तव आपणच आपल्याला दुःख किंवा सौख्य किंवा आनंद देऊ शकतो. यासाठी चुकीच्या आशा बाळगून सुखी किंवा दुःखी होऊ नये. त्याऐवजी आपल्या अंतःकरणातील तो चिर आनंदाचा ठेवा मिळवण्याची आशा बाळगून त्याप्रमाणे प्रयत्न करत जगावे. मोघ कर्मणा मोघ कर्माण. मोघ कर्माण म्हणजे चुकीचे कर्म करणारे लोक. चुकीचे कर्म याचा अर्थ ज्या कर्मामुळे मनुष्याचे हित साध्य होत नाही. नुसतीच हमाली केली जाते, त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. आपण नेमके काय करत आहोत याचा अशा चुकीचे कर्म करणाऱ्यांना पत्ता नसतो. त्यांच्या समजुतीने सर्व काही करून झाले की त्यांच्या लक्षात येते की त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. जगज्जेते व्हायला निघालेल्या प्रत्येकाची हीच अवस्था झालेली आहे असे इतिहास सांगतो. लाखो लोकांचे प्राण घेऊन शेवटी हाती वैफल्याखेरीज काहीही लागले नाही. माणसाला विनाकारण महाखटाटोप करायची सवय आहे. त्याला जीवनाचा सत्य अर्थ उमजलेला नसतो. सौख्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे तो सैरभैर पळत असतो. हाती काहीही लागले नाही तर त्यातून शहाणे न होता तो आणखीनच डिवचला जाऊन जास्त चेकाळून आणखी खड्ड्यात जात असतो. माणूस जर एकच निकष लावील की जे कर्म केले असताना त्याला उद्याच्या आशेची गरज न भासता तो आज वर्तमानात आनंदाने जगू शकतो का, तर ते कर्म चुकीचे नसेल. तेच कर्म त्याला शाश्वत आणि चिर आनंद देईल. अशा कर्माची दिशा बाह्य जगताकडे नसेल तर ती स्वतःच्याच अंतःकरणाकडे असेल. शुद्ध आचरण, शुद्ध प्रेम, शुद्ध बुद्धी, शुद्ध नीती इत्यादी जेथे असेल तेथे निष्काम कर्म केले जाईल. तेच कर्म परमात्म्याच्या दरबारी प्रत्येकाच्या हृदयी रुजू होईल. त्यातूनच सद्भावना जागृत होईल. त्यातूनच मनुष्याला केवळ आनंद प्राप्त होईल. जीवन सार्थकी लागेल. मोघ ज्ञाना. मोघ ज्ञाना म्हणजे चुकीचे ज्ञान असलेले लोक. चुकीचे ज्ञान माणसाला चुकीच्या वाटेने घेऊन जाऊन खोल खड्ड्यात नेऊन गाडते. तेथून त्याला पूर्ववत यायला जन्ममरणाचे अनेक फेरे घ्यावे लागतात. जीव जगवायला वापरायच्या किंवा लागणाऱ्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाहीत. हे असे जीवनोपयोगी ज्ञान किड्या मुंग्यांनाही असते. कोल्हे कुत्रेही जगतात. माणूस आपली सर्व बुद्धी उत्तम श्रेणीने जगण्यात वाया घालवतो. तो इतर जीवसृष्टीपेक्षा चांगल्या दर्जाचे जगतो इतकेच. परंतु शेवटी ही सर्व धडपड अन्न, वस्त्र, निवारा यासाठीच असते, जगण्यासाठीच असते हे विसरू नये. माणूस याहून काहीतरी निराळा, आगळा वेगळा आहे. तो परमात्म्यात प्रत जाऊ शकतो. असे परमात्म्याप्रत जाणे, परमात्मा प्राप्त करणे, परमात्मा स्वरूप होणे, आपण स्वतः परमात्मा आहोत हे जाणणे हेच त्याचे जीवनोद्दिष्ट आहे.
हीच त्याची सर्वोत्तम बुद्धिमत्ता आहे. जगणे हे त्याच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेने फार गौण आहे. मनुष्य तर जीवसृष्टी परिपूर्ण विकसित आहे. त्यांचा आता आणखी विकास होणार नाही. मनुष्य सोडून इतर कोणताही अचल जीव घ्या, तो त्याच्या योनीत पूर्ण विकसित झालेला आहे. एवढेच नव्हे तर तो पूर्ण विकसित होऊन तो पुढील योनीत उत्क्रांत झालेला आहे. मनुष्य हा शेवटचा जीव आहे. यानंतर विकसित योनी नाही. मनुष्याला अनन्यसाधारण बुद्धी दिलेली आहे. ती त्याला परमात्म्याची खास भेट आहे. त्या योगे त्याने परमात्म्याची ओळख करून घ्यावी आणि स्वतः पूर्णत्वास प्राप्त व्हावे. हे आत्मज्ञान ज्याला आहे तो चुकीचे वागत नाही. चुकीचे ज्ञान नसलेला म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झालेला मनुष्य अपूर्ण आहे. बाकी जीव पूर्ण आहेत. त्यांचा आता आणखी विकास होणार नाही. माणसाचा विकास त्याच्या आत्मस्वरूप होणे यात आहे. परंतु दुर्दैवाने माणूस आपले ज्ञान, आपले भौतिक जीवन विकसित करण्यातच खर्ची घालतो. भौतिक वस्तू जगताच्या खुंटीला बांधलेली दोरी गळ्यात बांधून गोल गोल फेरे घेत असतो. त्याला वाटते, वा, आपण फार कष्ट घेतले. परंतु जर त्याने नीट न्याहाळून स्वतःकडे पाहिले तर त्याच्या लक्षात येईल की तो अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या रहाटगाडग्यात फेरे घेत आहे. इतर जीवसृष्टी नेमके हेच करत आहे. याचा अर्थ अशासाठी माणसाने वापरलेली बुद्धी ही सर्वसामान्य झाली. ते ज्ञान चुकीच्या कारणास्तव वापरले गेले. परंतु तो जर स्वतःला या योनीतून आत्मस्वरूप होऊन बाहेर काढील तर त्याचे ज्ञान योग्य मार्गी सत्कारणी लागले असे होईल. कारण केवळ याच योगे त्याच्या मनुष्य या योनीचा विकास होऊन आत्मतत्वात त्या अंतिम सर्वोच्च अशा परमधामी त्याची उत्क्रांती होईल. विचेतस, चुकीची आशा बाळगणारा, चुकीचे कर्म करणारा, चुकीचे ज्ञान असलेला मनुष्य विवेक सोडून वागतो. चुकीची आशा बाळगल्यामुळे त्या पूर्ततेसाठी तो चुकीचे कर्म करतो. त्या चुकीच्या कर्मासाठी तो चुकीचे ज्ञान वापरतो. त्याला सार असार, चांगले वाईट, नीती अनीती, न्याय अन्याय, धर्म अधर्म इत्यादीची चाड राहत नाही. त्याची विवेकबुद्धी भ्रष्ट होते. त्याचा संयम सुटतो. यामुळे काय होते ते भगवंत श्री पुढील ओळीत सांगत आहेत. राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. असा मनुष्य सारासार बुद्धी विवेक सोडून मोहवश होतो आणि राक्षसी आणि आसुरी वृत्तीने आचरण करतो. सर्व काही ऐहिक स्वास्थ्यासाठी आणि सौख्यासाठी चाललेले असते. या सौख्याला अंत नसतो. विश्वात जे जे भौतिक उत्तमोत्तम सौख्य आहे ते मला मिळाले पाहिजे असे त्याला वाटत असते. आता कोणाचीही कामना परिपूर्ण कधीही होत नाही. परंतु भौतिक वस्तू जगताने झपाटलेला येन केन प्रकारेन भोग उपभोगण्यात धन्यता मानतो. आता तो आसुरी वृत्तीचा होतो. त्याची देहभावना उचंबळून येते. तो पूर्णपणे प्रकृतीच्या आहारी जातो. देहादी इंद्रियांच्या सौख्यात तो रत होतो. प्रथमतः त्याच्या अत्यावश्यक गरजा भागल्या की तो आरामदायी जीवन जगायला लागतो. ते साध्य झाल्यावरही त्याची भोगलालसा शमत नाही, तर उलट ती दुप्पट जोरात फोफाहून उफाळून येते. आता तो मौजमजेच्या, चैनीच्या, विलासी जीवनाच्या मागे लागतो. येथे काहीही धरबंद राहत नाही. सरळ मार्गाने साध्य झाले नाही तर ते बिनदिक्कत वाममार्गाचा अवलंब करतो. सरळ मार्गाने साध्य झाले नाही तर तो बिनदिक्कत वाममार्गाचा अवलंब करतो. तो राक्षसी वृत्तीचा होतो. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा बळी गेला तरी त्याला कशाचीही पर्वा राहत नाही. हरिओम.